महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बंडखोरीचं वादळ घोंगावू लागलेलं आहे। 2022च्या सत्ता संघर्षाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा उभी फूट पडलेली आहे। ज्या मशाल चिन्हाच्या जोरावर ठाकरेंनी अस्तित्व टिकून ठेवलं त्याच मशालीची साथ सोडत 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी स्वतंत्र चूल मांडण्याची तयारी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर 2.0 यशस्वी झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगलेली आहे। आरोप प्रत्यारोप आणि राजकीय गणितांच्या या नव्या अध्यायांमागे नेमकं काय घडलं, कोण आहेत हे 6 खासदार आणि या फुटीच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार, त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया। ठाकरेंच्या खासदारांमध्ये मोठी फूट। शिंदेंचं ऑपरेशन टायगर 2.0 यशस्वी। 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली। वेगळा गट स्थापन केल्याची माहिती। मुळात त्याने एक मान्य केलं की आम्ही अजूनही टायगर आहोत। हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी मग तृणमूलचे असले तरी तिकडले हे खासदार पूर्णपणे अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेता येते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही। विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुमच्यावर लोक नाराज का आहेत, का तुम्हाला सोडून चालले? बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले। अभी एक लीगल बैटल आज शुरू किया है, हमारा व्हीप जारी है। कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्पा बसणार नाही। शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातनं बुधवारी पुन्हा एकदा अत्यंत नाट्यमय आणि वेगवान घडामोडी घडल्यात। शिवसेना ठाकरे पक्षात आणखी एक मोठी फूट पडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी तब्बल 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला। मागील काही दिवसांपासून सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार अशी चर्चा होती। या चर्चेवर बुधवारी शिक्कामोर्तब झालं। स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनीच फुटीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागलाय? ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15-15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही। हा ऑपरेशन टायगर सोपं नाही आहे ते। म्हणजे मुळात त्याने एक मान्य केलं की आम्ही अजूनही टायगर आहोत। आमच्यापर्यंत अशा प्रकारच्या कोणत्याही घडामोडीची अधिकृत माहिती नाही। या फुटीचे स्पष्ट संकेत 14 जूनच्या ठाकरेंच्या बैठकीतच मिळाले होते। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत 5 प्रमुख खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं टाळलं होतं। याच 5 खासदारांसह एकूण 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्याचं बुधवारी समोर आलं। परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचं कळतंय। या 6 खासदारांच्या सह्यांचं पत्र लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देण्यात आलं आणि या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्याची माहिती आहे। त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील सावधगिरी बाळगत अरविंद सावंतांच्या सहीचं पत्र ओम बिर्लांना दिलं। त्यामुळे शिवसेनेच्या फुटीवरनं दिल्लीत जोरदार राजकीय हालचाली झाल्याचं दिसलंय। देखकर लग रहा है कि बड़ा ये सही नहीं चल रहा है। पार्टी विलीन होना है, व्यक्ति नहीं विलीन होता है, न ग्रुप विलीन होता है, उसके ऊपर भी एक बहस चल रही है। हमारी पार्टी वहाँ तो है। अब रही बात इसके बारे में, हमने
आदरणीय हमारे ओम बिरला जी जो अध्यक्ष है हमारे लोकसभा के, उनकी पहले एक चिट्ठी लिखी है, उस चिट्ठी में लिखा है जो कुछ भी होगा भी आएगा। किसी ने आपके सामने स्वाक्षरी की है कि मैं जा रहा हूँ, या तो सामने खड़ा है। कि कोई ग्रुप अगर हमारे से यहाँ पे आता है तो उनको व्यवस्था देने से पहले हमको सोचे, हमको मिले, हमारी सुने, और कायदे में जिस तरह से प्रावधान है कोई ग्रुप इस तरह से मर्ज नहीं हो सकता। अगर मर्ज होना है तो पार्टी को मर्ज होना पड़ता है, पूरे के पूरे पार्टी को उस संख्या के साथ में मर्ज होती है तो बात होती है। ग्रुप को मर्ज होने का प्रावधान नहीं है, वो हमने दिखा दिया है, और उस तरह की व्यवस्था ना देने के दरख्वास्त की तो 6 खासदारांच्या बंडानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं पत्रकार परिषद घेत फुटीर खासदारांचं नाव न घेता टीकास्त्र डागलं। ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ती आता कुठे आहेत मला माहीत नाही आहे। कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत। शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आले। जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेक हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे, मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात। ती निवडणूकच संपलेली आहे। हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी मग तृणमूलचे असले तरी तिकडले हे खासदार पूर्णपणे अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेता येते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेमानी करण्याचा अधिकार नाही। विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन या क्षणी मी कोणावरती आरोप करत नाही। दरम्यान या फुटीर खासदारांना जनता धडा शिकवेल म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं संभाव्य राड्याचा इशारा दिल्याचं पाहायला मिळालं, ज्यानंतर फुटीर खासदारांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। जो काय राडा व्हायचा आहे तो होईल, बरं का। ही जी डरपोकगिरी ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत नादानपणा म्हणतात तो आता खपून घेतला जाणार नाही। मला आश्चर्य वाटतंय। महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना मी आवर्जून सांगितलं पाहिजे की या वेळेचं केलेलं मतदान हे नव्या नावासकट नव्या चिन्हासकटचं मतदान होतं, ते धनुष्यबाणावरचं मतदान नव्हतं। या मतदानामध्ये शिंदे किंवा शिंदेचे सहकारी नव्हते। या मतदानाच्या वेळेला फडणवीस, भाजपा किंवा त्यांच्या कुठल्याही स्वायत्त यंत्रणा मदतीला नव्हत्या किंवा अजून कोणीच नव्हतं। हे मतदान आम्ही आमच्या ताकदीवर घेतलेलं मतदान होतं। हे मतदान शिवसैनिकांचं मतदान होतं। शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून 9 खासदार आणि 20 आमदार निवडून आणलेले, त्यामुळे शिवसैनिकांना पूर्ण अधिकार आहे या लोकप्रतिनिधींच्या घरात घुसून त्यांना जाब विचारायचा। आणि शिवसेना स्टाईल घरात घुसलं पाहिजे एकेकाच्या, आणि घरात घुसून जाब विचारला पाहिजे की तुम्हाला असं काय कमी पडलेलं होतं। संजय राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेनं बंडखोरी झाल्याच्या नंतर धावाधाव सुरू केली। यावेळी राऊतांनी फुटीर खासदारांच्या आडून शिंदेची शिवसेना आणि भाजपलाही लक्ष केलं। यावर शिंदेच्या शिवसेनेसह भाजपनंही पलटवार केलाय। किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात, कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही। तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारांवर निष्ठा ठेवली असती तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुमच्या पक्षावर ही वेळ आली नसती। त्यामुळं खासदारांनी आईबाबांची शपथ घेतली काय आणि साईबाबांची शपथ घेतली काय हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका। ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या वेगळ्या गटाची नोंदणी केल्याचं कळतंय। या गटाची नोंद झाली असली तरी त्याची औपचारिक घोषणा झाली नाहीये। त्यामुळे ही घोषणा कधी होते यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीवर औपचारिक शिक्कामोर्तब होणार आहे। पण असं असलं तरी ठाकरेंचा पक्ष फुटला हे उघड झालेलं आहे। त्यामुळं आता ठाकरेंची पुढची रणनीती काय राहते, एकनाथ शिंदेंची शिवसेना पुढची पावलं कशी टाकते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उर्वशी खोनासह कपिल राऊत, झी 24 तास, दिल्ली।